नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आज बघा किती मस्त निसर्गरम्य असं वातावरण. हा आहे आमचा कांदा. तर आज आम्ही आलेलो आहे रानामध्ये सकाळ सकाळच आलेलो आहे. कारण पण तसंच आहे. आम्हाला काढायचं होतं लसूण काही जास्त नव्हता, एक मोठासा वाफा होता, तो काढायचा होता. पण ऊन जास्त वाढलेलं आहे, त्यामुळे आम्ही तिघी पण सकाळीच आलो. म्हणजे आई म्हणल्या ऊन जास्त वाढलेलं आहे, तसं पण आम्ही काही रानात वगैरे जात नाही, मग उन्हाने त्रास होईल, मग आपण पटकन घरचं फक्त थोडंसं काम करू आणि पटकन लसूण घेऊन येऊ. मग काय घरचं फक्त मुलांचा डब्बा यांचा डब्बा वगैरे करून दिला आणि आम्ही तिघी पण आलो रानामध्ये. बघा आमचा लसूण किती मस्त मोठा झाला आहे. चांगला कांद्याची चिंगळी कशी असती त्या मापचा झाला होता. मग काय तिघींनी तिकून मस्त असं गप्पा छप्पा मारत लसूण काढला. आणि लसूण काढल्याच्या नंतर मग दोघींनी लसूण म्हणजे असा गोळा वगैरे करून ठेवला. आणि मग तोपर्यंत आई म्हणलं थोडीशी मका कापायची. मग म्हणलं द्या मी कापते. मग थोडीशी मका काढली आणि मका काढल्याच्या नंतर मग घरी जाऊन स्वयंपाक आणि कपडे करायचे होते. मग आम्ही गेलो घरी. आई रानामध्येच थांबल्या. मग घरी आल्याच्या नंतर स्वयंपाक वगैरे आवरला, म्हणजे भाकरी राहिलेल्या कपडे वगैरे धुवून घेतली. आज होता शंभूचा बड्डे. मग शंभूचा बड्डे घरीच करायचा होता. मग तेव्हा त्यानिमित्त आम्हाला करायचे होते गुलाबजाम आणि गुळांबा. मग गुळांबा करून घेतला. दोघींनी 1 किलोचे गुलाबजाम पण केले. मस्त असे गुलाबजाम पण चालू होते. आणि शंभूचा अभ्यास घेणं पण चालू होता. तो मला विचारत होता काकी माझा अभ्यास घे. मग त्याला मी विचारत होते, तसं तो सांगत होता. मग बघा आमचे गुलाबजाम किती मस्त झालेत, छान मस्त असे मुरायला ठेवलेत. मग संध्याकाळी सगळ्यांना खायला द्यायचे. मग काय तोपर्यंत आई आल्या. रानातलं थोडासा हरभरा पण राहिलेला होता, मग त्यांनी हरभरा पण काढून आणला. हरभरा मका आणि लसूण घेऊन आल्या. मग काय मग म्हणल्या चला तर मग आता लसूण काढून आणला म्हणल्या आपल्याला ते बांधून पण ठेवावं लागेल, काम राहिलेलं अर्धं काम कोण करायचं, चला तुम्ही दोघी पण मग कामाला. मग काय आम्ही दोघी पण लागलो कामाला. चला म्हणलं काय बसल्या बसून तर करायचं आहे आणि शिकून पण निघतं आहे. मग चला म्हणलं. मग काय चौकून आमच्या आजी पण आल्या. आणि बघा हे आमचं छोटा कार्टून तो पण थोडंफार करू लागत होता काम. आणि मग काय आम्ही चौघी म्हणजे 4 जणी होते, त्यामुळे पटपट असा लसूण बांधून घेतला. पटपट नाही झाला, म्हणजे बराच वेळ लागला त्याला. आणि मग नंतर हरभरा आणलेला. तर बघा हरभरा बारीक करायचं कसं काय जुगाड आहे आमचा. मस्त असं त्याच्यावरून आबांनी ट्रॅक्टर फिरवला. हरभरा पण चांगला आहे, म्हणजे जास्त त्रास होत नाही, बडवायला वगैरे लागत नाही, हात दुखत नाही. आणि छान पण होतं. मग या लसणाने तर आमचे पुरे हाल केले. काय तो शेवटपर्यंत होस्तोपर्यंत काय तर उठता येईना. त्यांनी एकदम कंटाळल्यासारखं झालं होतं, म्हणजे खूप कंटाळा आला होता. बराच वेळ बसलं होतं. मग काय आईने तो हरभरा पण नीट करून घेतला लगेच. बघा आजचं वातावरण किती मस्त असं झालेलं आहे. खूप छान मस्त. थोडंसं आबळ वगैरे आलं तर वारं वगैरे सुटलं होतं, मस्त वाटत होतं. नंतर काय शंभूचा बड्डे होता, मग त्याला सकाळी पण विश केलं, तर नंतर परत पण विश केलं. आणि मग झाली त्याची बड्डेची तयारी. मस्त असं ओळून घेतलं आम्ही तिघींनी पण. दोघं आमचं कसं आहे, कुणाचाही बड्डे असला, म्हणजे त्याचा असला किंवा दादाचा असला, म्हणजे आद्विकचा असला किंवा दादाचा असला, तरी दोघांना केक कापायला लागतो. त्यामुळे काय दोघं पण बसले. ह्याचं बघा बारक्याचं कसं मस्ती चालले खालनीवर, त्याचं असं शांतपणा नसतोच. त्यामुळे काय पण दादाला गिफ्ट द्यायची मात्र लय गडबड. हॅपी बर्थडे डिअर शंभू, हॅपी बर्थडे टू. मग काय लगेच पटकन दादाला केक चारून घेतला. चारल्यासोबत त्याच्या गालाला पण लावला. त्याच्या दादाचा मित्र आला तर त्याला लय हसायला येत होतं. मग आद्विकला पण जास्त हसायला येत होतं. त्याने काय त्याच्या मित्राला पण केक चारला. मस्त असं फोटोशूट वगैरे झालं आमचं. नंतर ताईने सर्वांना केक कट करून दिला आणि गुलाबजाम दिले. मस्त आम्ही सगळ्यांनी बसून बड्डे सेलिब्रेशन केला. बाय बाय.